हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर माझा चाललाय आता संध्याकाळचा स्वयंपाक आणि झालं काय आम्ही रोज संध्याकाळी एक 5:15ला ट्रॅकवर जात असतो आणि तिकडून आल्यावर थोडासा वेळ झाला यायला. त्यामुळे आता चालली स्वयंपाकाची गडबड. संचितला म्हणलं, "चल येतो का?" तर संचित काय आला नव्हता. त्यामुळे तो घरीच बसला होता आणि आम्ही गेल्यानंतर मग आईने त्याला चहा आणि टोस्ट दिलं होतं. त्यामुळे साहेबांना काही भूक पण नव्हती. निवांत बसले होते फोनमध्ये बघत आणि मग उद्या तिच्या स्कूलमध्ये रिझल्ट पण आहे. त्यामुळं मग बघू आता आता त्याची जी टेस्ट झाली ना, तर त्याचे रिझल्ट सांगणार आहेत. त्यामुळे उद्या गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच साहेबांना किती मार्क पडले, काय झालं. तर आता चाललाय स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये बनवते मी मोड आलेली मटकी. तर मटकीला सगळ्यात पहिलं स्वच्छ धुवून घेतलं. लोखंडाच्या कढईमध्ये करते आणि लोखंडाच्या कढईमध्ये काय होते सांगू का? म्हणजे असं ठेवलं ना ते मग ते थोडंसं गंज झाल्यासारखं होते. त्यामुळे कधी पण काय बनवायचं असेल तर तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग बनवायचं. त्यामुळं कढईला धुवून घेतलं, त्याच्यामध्ये तेल घातलं, कांदा, टोमॅटो कट करून घेतलं, मटकीला पण स्वच्छ धुतली. तसं तर मटकी जरा जास्तच होत होती बरं का. त्यामुळं मग थोडी ठेवायची तर म्हणलं तर ती थोडी नंतर पुरली पण नसते आणि आता करायची सगळी एकत्र म्हणलं तर ती जास्त झाली असती. त्यामुळे चला म्हणलं आता जास्त झालं तर होऊ द्या. त्यामुळे सगळीच मटकी धुवून घेतली. कढईमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि नंतर बारीक कट केलेला कांदा. कांदा छान लालसर भाजून घेतला आणि इथं आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर पण आता कट करून घेते आणि म्हणलं आता करत-करत काय असं एवढं काही प्लॅनिंग नव्हतं. करत-करत म्हणलं अंडी पण आहे तर अंड्याचं ऑमलेट पण करूया. त्यामुळे मग नंतर अंड्याचं ऑमलेट पण करण्यासाठी मग कांदा वगैरे पण कट करून घेतला. तर मी एकदम सिंपल अशी करते. रस्सा करणार नव्हते कारण सकाळी केलं होतं वांगं आणि वांग्याचा रस्सा होता. नंतर मेथीची भाजी होती. आणि रोट्या वगैरे पण होत्या थोड्याशा. त्यामुळे मग स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता. त्यामुळे पटापट करायला लागले आणि होते काय आम्ही दुपारी काही खात नाही. सकाळी जेवण करतो, दुपारी काय तर सुनू-मुनू खातो आणि आज तसं काहीच खाल्लं नव्हतं. फ्रूट वगैरे काय असेल तर ते खात असतो. त्यामुळे भूक लागली होती आणि ट्रॅकवर फिरून आल्यावर तर काही विचारूच नका, जास्त भूक लागते. त्यामुळे मग भूक लागली होती त्यामुळे चाललं होतं पटापट करायचं काम. कांदा भाजून घेतला. कांदा, टोमॅटो सगळं मिक्स केलं. थोडीशी चटणी, मीठ, नंतर किचन किंग मसाला, नंतर थोडीशी हळद, धना पावडर, जिरा पावडर सगळं घातलं आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून दिलं. झाकण लावलं ना मग ते मसाले अजून छान मिरचट वगैरे लागत नाही त्यामुळे. नंतर मग इथे स्वच्छ धुवून घेतलेली मटकी. मटकी मी काय करते कधी-कधी अगोदर पण भाजून घेत असते. पण आता डायरेक्टच फोडणी दिली. म्हणलं डायरेक्टच करूया कारण वेळ झालता. नंतर मग बारीक कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर हिला पण बारीक करून घेतली. आणि मग आता मी काय करते थोडंसं पाणी घालून थोडीसं वाफ देऊन आपलं शिजवून घ्यायची मटकी आणि नंतर भाकरीमध्ये करायची होती मला मक्याची भाकरी करायच्या होत्या. ज्वारीचं पण पीठ आहे पण मक्याच्या करणार होते. त्यामुळे मग इथलं आता सगळ्यात पहिलं म्हटलं कट्ट्यावरचं आवरून घेऊया. छोटीशी डस्टबिन. त्या डस्टबिनमध्ये काय होते ओला कचरा जरा जास्त झाला की बसतच नाही. घेताना वाटलं की बास होईल, पण आता असं वाटते की थोडीशी लहान पडते, थोडीशी मोठी घ्यायला पाहिजे होती. पण आता ही असताना आता दुसरी पण घेऊ शकत नाही. त्यामुळे आता ही जी जोपर्यंत विल्हेवाट लागत नाही, तोपर्यंत दुसरी काही घ्यायची नाही. नंतर भांडी साठवून ठेवत असतो. सकाळी बाई येते आणि ठेवताना बघा कशी थोडीशी ही झाली. त्यामुळे ह्या टोपमध्ये ना सगळी भांडी बसतील असं ठेवायला लागते व्यवस्थित. नाहीतर मग थोडीशी आता कडे अद्दरच अशी राहिली. मग ते नंतर दुसरी साईडला भांडे ठेवायला लागते. तरी पण संध्याकाळचं जेवण झाल्यावर थोडीशी ताटं वगैरे, परात वगैरे ते साईडलाच ठेवत असतो. कारण एका टबमध्ये काही बसत नाही आणि जास्त बसलं तर त्यांना उचलून न्यायला पण त्रास होतोय. मग त्यामुळे थोडीशी भांडी साईडलाच ठेवत असते. तर मग नंतर आता तवा धुवून घेतला आणि भाकरीची तयारी सुरू आहे आणि माझा मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे सांगू का? माझा मोबाईल म्हणतोय फक्त आणि फक्त माझ्याकडेच बघ. त्याच्याकडे असं बघत बसलं ना, थोडंसं तिकडे कॅमेऱ्याकडे असं लक्ष गेलं ना, तर मग ती लाईट अशी एकदम तुम्हाला क्लिअर दिसते. तुम्ही ऑब्झर्व्ह कराच बघा. थांबून बघा. आणि इकडं-तिकडं असं बघितलं कॅमेऱ्याकडे पाठ आली का लगेच मग असं लाईट एकदम फ्लॅश कमी होते. कॅमेऱ्याकडे असं बघितलं की फ्लॅश वाढतोय. तर हे असं आहे. तर त्यामुळं काय सगळं कमी तर त्या फोनकडे बघू शकत नाही. त्यामुळे थोडंसं लाईट कमी जास्त होते. मक्याच्या पिठाला चांगलं मळून छान असं मळून घेतात आणि मका आमच्या अगोदर घरची होती. आता घरची मका संपली आणि घरची मका संपल्यामुळे ही आणली विकतची मका. भाकरी तर चवीला लागते, पण पीठ खूप म्हणजे खूपच असं चिकट आहे. त्यामुळे भाकरी परत तिला चिटकूनच सगळं बसतंय पीठ आणि भाकरी करायला जरासा वेळ पण लागतोय. त्यामुळं पण भाकरी मात्र चवीला लागते बरं का. मका चवीची आहे म्हणजे. त्यामुळे आपलं एका साईडला मटकीला आपली छान वाफ बसते तोपर्यंत पटापट आपल्या भाकरी करून घेते. आणि मग भाकरी झाल्या की मग त्याच तव्यामध्ये नंतर ऑमलेट पण करून घेणार आहे. तर असं आहे आणि मग आम्ही कसं ट्रॅकला फिरायला गेलो की मग येते. आलं की लगेच स्वयंपाक करायचा. स्वयंपाक झाले की जेवण करायचं आणि जेवण झाल्यावर आपण फिरून येत असतो. तर सकाळचं काय होते अगोदर काय करायचं संचितचं म्हणजे संचितला स्कूलला सोडलं ना मग जायचं फिरायला. पण नंतर खूपच ऊन पडायला लागलं. 8:30 वाजायला लागले यायला.
मग ते नकोच म्हणलं. नाही मग ते सकाळचं फिरायचं बंदच केलं आणि मग आता संध्याकाळी जातोय. आणि आता आई-दादा आले त्यामुळं मग संचित घरी बसतोय नव्हता आणि ते पुण्याला गेलते तेव्हा मग आम्ही घेऊनच जायचो त्याला. आणि त्याला तसं पण जास्त फिरायला, चालायला आवडत नाही काय, जास्त नको वाटते त्याला. त्यामुळे मग तो घरीच बसत असतो आणि आम्ही येतो फिरून आणि ट्रॅकवर ना फिरायला छान वाटते. एकदम शांत असतं. पाणी असतं एका साईडला, सनसेट छान असा संध्याकाळचा होतो. त्यामुळे मस्त वाटते. त्यामुळे आम्ही जाऊन फिरून येत असतो. भारी असं वाटतं. नंतर मग आता इथं बोलत-बोलत, गप्पा मारत-मारत भाकरी काय पटकन शेकेना. त्यामुळे मी 2 तवं ठेवलं. नंतर तुम्हाला 2 तवे दिसत असतीलच. आणि मकीच्या भाकरीला आता जे कोण करतंय ना, तर त्यांना कळतेच. भाकरी असं एकदम हळू, हळू, हळू शेकते. त्यामुळे म्हणलं चला आता दुसरा पण तवा ठेवूया. मटकीला छान वाफ बसली का दुसरा पण तवा ठेवला आणि त्याच्यात भाकरी नंतर केली. आणि आता दुसऱ्या तव्यावर जे लोखंडाचा तवा आहे ना, तर त्याच्यात तो गॅस चालूच आहे. पण आता ऑमलेट करते. तर ऑमलेटसाठी 2 अंडी, कांदा, टोमॅटो, मिरची, थोडासा मसाला, थोडंसं मीठ हे सगळं एकत्र करून घेतलं आणि मी काय करणार आहे आता ऑमलेट झालं ना, मग गरम-गरमच जेवायला देणार आहे. संचित तर काय जेवला तर जेवेल नाही तर नाही. पण त्याच्यासाठी पण करायचं स्टार्ट आहे. तर सगळ्यात पहिलं आपलं संचितच्या पप्पांना देतं, नंतर संचितला देणार आहे आणि नंतर मग आम्ही शेवटी मी घेणार आहे. आणि ऑमलेट असले की असंच असतं एकत्र बसायचं म्हणलं की मग ते ऑमलेट एकदमच थंड होते. त्यामुळं मग मी तसंच करते. सगळे मिळूनच मग असं वर-वर, वर-वर, एक वर देत असते आणि आमचं मला फोन आलेला आहे. तर आता माझं बोलणं कसं झालं काय माहिती नाही मला. तर पार्लरसाठी यायला लागले होते एक जण. तर मग त्यांनाच बोलत होते मी. तर त्यांचं करायचं आहे फेशियल आणि त्यामुळे मग आता यायला लागलेत त्या. मग कॉल करून येत असते आणि मग चला कुठं होते काय मी सगळं विसरून गेले. तर हां, तर ऑमलेट आपलं झालं करून आणि मग ऑमलेट झाल्यानंतर मग आता मस्त गरमागरम आपली मक्याची भाकरी आणि ऑमलेट तर एक वर द्यायचं मटकी. सकाळचं काही मी काही घेणार नाही. सकाळचं आता डायरेक्ट नाही खायचं सकाळचं. आता ऑमलेट पण केले, मटकी पण आहे. काकडी, गाजर पण कट करून घेतलं. काकडी, गाजर, टोमॅटो. तर टाईम बघत होते मी. बघत-बघत वेळ झाला आणि असं आहे आणि आता पण खरं तर सांगू का मी आता संध्याकाळचं एक 4:45च वाजत आलेत आणि मग मला पण जायचं होतं. आता आम्ही ट्रॅकवरच जाणार होतो. पण आता पार्लरसाठी यायला लागले त्यामुळे आता ट्रॅकवरचं जाणं माझं बंदच आहे. जायला लागत नाही. बरं की त्यांचा फोन आला नाही तर मगापासून संचितचे पप्पा म्हणत होते, "उरक, चल जाव, चल जाव." आणि आवरत बसलं ना मग म्हणजे अजून मी बसलेच नव्हते. म्हणलं माझा व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता आणि असं व्हिडिओला डायरेक्ट व्हॉईस द्यायचं म्हणलं ना असं मागून तर त्याला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी शक्यतो अशा व्हिडिओच्या भानगडीतच आता पडायचं बंद केले. कारण त्याला खूप म्हणजे खूप भयंकर वेळ लागतो. त्यामुळे मी सध्या डायरेक्ट बोलूनच व्हिडिओ काढते आणि मला तसंच बरं वाटते. पण चला असू दे आता. म्हणलं चला हा खूपच गडबडीत चालला होता माझा स्वयंपाक आणि दिवसभरामध्ये काही बाकीचं काही गोष्टी असं शूट करणं पण झालं नाही डायरेक्ट. त्यामुळे मग संध्याकाळचं म्हणलं चला आता स्वयंपाक आणि संध्याकाळची क्लिनिंग दाखवूया तुम्हाला. त्यामुळे मग चालू आहे जेवण वगैरे आमच्या तिघांचं पण झालं. जेवण झाल्यानंतर मग आई-दादा कसं एक 8:15 8:30ला जेवण करतात. त्यामुळं त्यामुळं मग त्यांचं कसं मग ते त्यांचे तसेच कढई वगैरे ते तसंच ठेवत असते मी. पण बाकीचा कट्टा, गॅस वगैरे आहे तर ते सगळं घासून घेत असते. मग ते आमचं जेवण कसं आम्ही 7:45 7 वाजेपर्यंत तर जेवण करायला बसतो आम्ही. मग 7ला जेवायला बसले की 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत आमचं जेवण होतं. जेवण झालं की मग मी कट्टा, गॅस आवरून घेत असते आणि नंतर मग ते 8:30 8:30ला जेवण करतात. 8:15 8:30 मूडवरच असतं. पण 8:30ला शक्यतो जेवण करायला बसतात त्या. मग त्यामुळं मग म्हणलं आता चला अ, सगळं मग मी आवरून घेत असते. नंतर मग जेवण केलं की त्यांच्याकडून काय गॅसवर कट्ट्यावर काय पडलं तर त्या पुसून घेत असतात. तर असं असते. मग रोज संध्याकाळी मी कसं सकाळचा गॅस वगैरे काय आवरून घेत नसते. आता संध्याकाळीच मी गॅस घासून घेत असते, कट्टा घासून घेत असते, फरशी वगैरे सगळं घासून घेत असते. त्यामुळे मग सकाळी काय गॅस शक्यतो खराब होत नाही. सकाळीच्या कसं भाकरी पण नसतात, रोट्याच असतात आणि संचितला चपाती. त्यामुळे मग भाकरी वगैरे केली की गॅस खूप जास्त घाण होतोय. मग त्यामुळं सकाळचंच संध्याकाळीच मग घासून घेत असते. तर असं असतंय माझं. तर बघता-बघता, बोलता-बोलता माझा स्वयंपाक झाला, जेवण झाला आणि आता गॅस पण पुसून घेते आणि मग झालं की मग लगेच फिरायला जायचं. फिरायला थोडंसं सामान पण आणायचं होतं बाहेरून. संचितला आमच्या खायचं आहे KitKat. तर त्यामुळे त्याच्यासाठी एक आणायचं आहे KitKat चॉकलेट आणि आम्ही जेवण झाल्यावर जास्त नाही पण एक अर्ध्या तास तर एक फेरफटका मारून येतो. संध्याकाळी 5 15 ट्रॅकवर जातो आणि जेवण झाल्यावर इथल्या इथंच फिरत असतो. इथल्या इथं म्हणजे असंच कुठून-कुठून गल्ली बोळ आपली असतात की तिकडून यायचं आपलं फिरून. तर मी आणि संचितचे पप्पा दोघं जात असतो फिरायला. तर असं असतं. चला तर मग आजचा स्वयंपाक आणि कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असे व्हिडिओ काढायचे मी आता बरेच दिवस झालं बंद केले. डायरेक्ट काढते. त्यामुळे आता असं बोलताना मला थोडंसं असं दमल्यासारखं वाटते. कारण कंटिन्यू असं व्हिडिओ काढले ना, डायरेक्ट कंटिन्यू असं बोलायला लागते आणि जास्त बोललं की मग असं दुखतोय असं मला वाटायला लागले. कारण खूप दिवसानंतर मी आता असा डायरेक्ट व्हिडिओ काढते. नाहीतर अगोदर भरपूर मोठे व्हिडिओ असायचे. डायरेक्ट काढत नव्हते मी. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.